कडून स्ट्राईकला मनोज. यस सर, मॅच सुरू करा. आरसी पॅनल आपल्याला पंच पाहायला मिळतात. रुपेश चांदविळकर सर मुख्य ज्यांच्या नावाने पॅनल आहे. स्क्वेअर लेग पंच आपल्याला पाहायला मिळतात. सतीश पाटील, लावण्य. 4 षटकांचा हाही मॅच असेल. पहा वेळेची बंधन आहेत. आपल्याला विनंती असेल स्पीड घ्या. पहिला बॉल मनोज साठी. हाफ ट्रॅकर चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय. कट केलाय बॅकवर्ड पॉइंट वरून. किती धाबा येतील? 2 धाबा गोशांकित क्षेत्रामध्ये. दोन धावांनी खातं उघडले मनोजनी. गाणी संघासाठी लावण्य जसवेलीकडून. हा यावेळेस पॅडल स्कूप पाहायला मिळाला. वा, लॉंग लेग बाउंड्रीलाईनच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील मनोजला 4. बॅटची आतली कडा लागली. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल मिळेल इथे. एकेरी धावा आणि धावसंख्या पुढे सरकते. 7 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय. फटका चांगला आहे. आडव्या बॅटने घेतला होता इथे. प्रसाद येत आहेत क्षेत्ररक्षणासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चांगली आहे. 2 धावा येत आहेत मनोजला. नितीनला 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली 9. लावण्य यावेळेस ऑफ कटर. जबरदस्त गोलंदाजी. जोरदार अपील विकेट कीपरचा. उत्साह होता, विश्वास नव्हता या अपील मध्ये. डॉट बॉल यावेळेस ऑफ. लावण्य जसवलीसाठी. चौकार आला होता पण त्यानंतर मात्र कमबॅक राहिले. चांगली गोलंदाजी लावण्याची. डॉट बॉल आला. बॅटची कडा घेतली विकेटच्या माग. इथे घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल बॉल. एक सिंगल येईल. स्ट्राईक चेंज होईल. एक सिंगलनी धावसंख्या 10. षटक संपले. पहिल्या षटकात 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जसवली कडून गोलंदाजीसाठी ओमकार. ओमकार आले. जर्सी नंबर 15 जसवली कडून गोलंदाजीसाठी. 10 धावा पहिल्या षटकानंतर आपण पाहिल्या. चला स्पीड घ्या प्लीज, विनंती अशी सर. फटका चांगला यावेळेस.
पुऱ्या ताकदीनिशी ठोकलाय प्रसाद दादवडे यांच्या डोक्याच्या वरून चेंडू आरपार. नो बॉलचा इशारा. टोटल येतील 7 धावा. पुऱ्या ताकदीनिशी ठोकलाय. दुसऱ्या बाजूला सतीश पाडी सर. आणखीन एक आडव्या बॅट मध्ये फ्री हिटचा टोला फेकलाय मिड विकेटच्या वरून. सीमारेषा पार. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार टोला. एक बॉल 14 धावा खर्ची केल्यात. पहिल्या षटकात 10 होते आता 24. मागण्या ठरलाय ओमकार. नितीन जबरदस्त फलंदाजी. 2 बिग हिट. इथे रनअप मध्ये बिगाड. डेड बॉल मृत घोषित केलाय. एक बॉलला 14 धावा खर्ची केल्या. पहिला बॉल नो टाकला त्याच्यावर आला षटकार 7 धावा. नंतर टाकला वाईड आली 8 आणि या बॉलला षटकार 14 धावा आल्यात एका बॉलच्या माग. ओमकार यावेळेस कोलर टप्प्याचा चेंडू होता. कोदून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण. फंबल झाले तिथे. आउटफील्ड खराब होती. एकच धाव होती तिथे. 2 धावा आल्यात गाणीसाठी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भाग मिल्खा भाग मनोज आणि नितीन कडून पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. पुढचा बॉल याही वेळेस हाय हँडसम मोडा फटका. टॉस बॉक्स मध्ये आला हा षटकार. याही वेळेस हाय हँडसम मोडा. नितीन काय फटकेबाजी. 23 धावा कुठल्या आतापर्यंत. 3 षटकार आलेत. हाफ ट्रॅकर यावेळेस ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. नोची दादी मागतायत. त्याच दरम्यान केतन कोलथरकर यांना मॅन ऑफ द मॅच इथं प्रदान करण्यात आले. नवशक्ती क्रिकेट संघ बापवन संघर्ष दिघी समोर जबरदस्त घणाघाती बॅटिंग केली. महेश कोपटकरला लगातार 3 षटकार ठोकले. कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी करताना धावाही वाचवल्या. ऑलराऊंड परफॉर्मन्स पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतले विकेटच्या माग. पाहूया किती धावा येतील. हो एक डिक्लेअर गोशाकी क्षेत्रामध्ये. या सिंगलनी धावत संख्या पुढे सरकली 33. गाणी विपक्ष जसवली पाहतोय आपण. जसवली नाणेफेकी जिंकली. क्षेत्ररक्षण स्वीकारलं 4 षटकांमध्ये. गोलंदाजी प्रथम करताना मात्र पहिलं षटक चांगलं हाताळलं. लावण्याने वा डान्सिंग डाऊन द ग्राउंड.
मोठा फटका तळ कॉमेंट्री बॉक्सला दिली लावण्यांनी सलामी डान्सिंग षटकार. डाऊन द ग्राउंड. मोठा फटका. षटकानंतर 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय डगआउट मध्ये आमचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे. गोलंदाजीसाठी उमेश. पहिले षटक लावण्याने 10 धावा दिल्या, त्यानंतर मात्र ओमकार महागडा ठरला. 12वे खेळाडू जे आले जसवलीचे ते प्रचंड नाराज आहेत जीवेश गोलंदाजीवर ओमकारच्या. हा चांगला बॉल त्याच भिरकावून दिलाय ऑन साइडला. चेंडू चाललाय सीमारेच्या दिशेने. जबरदस्त कमालीचं क्षेत्ररक्षण जसवलीसाठी. स्वतः मैदानात बाहेर गेले पण चेंडूला हात ढकललं. पडताळणी केली जाईल पंचांकडून. लाईनमॅनला विचारलं जात इथे 3 धावा. हा चांगला बॉल त्याच भिरकावून दिलाय ऑन साइडला. चेंडू चाललाय सीमारेच्या दिशेने. जबर चांगली फटकेबाजी सुरू आहे सध्या गाणी संघाकडून. या 3 धावांनी धावसंख्या 42. तिसरं षटक आहे. मला वाटतं या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर आपण जर पाहिलं तर 76 होतं 4 षटकामध्ये. आता जास्ती दिसत आहेत या सामन्यात मात्र धावा. उलट्या हाताने घेतलंय. खराब निर्णय. चांगलं क्षेत्ररक्षण टिप कव्हर मध्ये. सरळ बॅटनी धावा येत होत्या, गरज नव्हती बॅट फिरवायची. उलट्या हाताने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगलनी धावसंख्या 43. उमेश कमबॅक करतायत. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची करावी लागेल त्यांना. धावा रोखाव्या लागतील. ही धावसंख्या 60च्या आत ठेवावी लागेल तर बॅट्समनला या धावा करता येतील मैदानात. हवेत खेळल्या स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतायत का? हा झेलधरणीला दान. रोहित कडून खराब क्षेत्ररक्षण. झेलधरणीला दान. 2 धावा आणखीन येतील. धावा होतील 45. नितीन कमालीची फलंदाजी सध्या मैदानात. 29 धावांवर खेळतात नितीन. 14 धावांवर मनोज. गाणीसाठी धावा मात्र खोऱ्याने ओढतायत. उमेश पुढचा बॉल. हा यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्लेड ऑन झालेत. स्ट्रोक खेळला, पॅडवर आदळला आणि चेंडू यष्टीवर जाऊन आदळलाय. यष्ट्या उद्ध्वस्त. बॅटर यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्लेड ऑन झालेत. स्ट्रोक खेळला, पॅडवर आदळला. दिलं. न्यू बॅटर योगेश आलेत मैदानात. योगेश गाणी संघाचे टायगर म्हणून भूमिका आहे त्यांची. पेटनेम टायगर. पाहूया आता कशी फलंदाजी करतील योगेश. धावा झाल्यात 45. उमेश या षटकात चांगली गोलंदाजी. 6 धावा दिल्यात. 1 विकेटही घेतलाय. हा पहिला स्ट्रोक चांगला आला इथे योगेशांच्या बॅट मधून. पाहूया किती धावा येतील. 1 सिंगल तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावाची संधी नाही आहे. फेकी चांगली केले. 1 सिंगल. धावसंख्या 46. वा उमेश जसवलीसाठी चांगली गोलंदाजी. उमेशच्या गोलंदाजीवर आता जीवेश मात्र खुश आहेत कारण आता फक्त 7च धावा आल्यात 5 बॉलमध्ये. 12वा खेळाडू सुद्धा टीमसाठी खूप महत्वाचा असतो. किती इन्व्हॉल्वमेंट आहे जीवेची प्रत्येक बॉलवर. त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कधी कधी राग आहे. धावा येत आहेत त्यामुळे. हा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मनोज. जसा स्ट्रोक खेळला गाणीचे समर्थक आहेत. काही गरज नव्हती या स्ट्रोकची असं त्यांच्या तोंडातून आले.
पण बॅटर आहेत त्यांना वाटते तशी फलंदाजी करताना पाहायला मिळेल. या षटकात 2 रिव्हर्सचे फटके प्रयत्न केले 2 बॅटरकडून, पण एक सिंगल आली. 3 षटकाचा खेळ संपला. 46 वाटलं होतं 70-80 धावा होतील. हे षटक अप्रतिम हाताळलं. अवघ्या 7 धावा दिल्या उमेशनी जसवलीसाठी. धावा थांबवल्या. मला अर्थात धरण जे फुटलं होतं धावांचं त्या धरणाला बांध घातला उमेशनी जसवलीसाठी. नाही या पुरामध्ये जीवेची बरीचशी स्वप्न सुद्धा उद्ध्वस्त झाली असती, वाहून गेली असती. 12वा खेळाडू इतार्थ कडून शेवटचं षटक. इतार्थ श्रेयस सुद्धा 12व्या खेळाडू आहेत. 2 आलेत 12व्या खेळाडूंसाठी. जीवेश आणि श्रेयस. इतार्थ शेवटचं षटक घेऊन जसवलीसाठी. इतार्थ स्ट्राईकला योगेश टायगर. हाफ ट्रॅकर मोठा फटका खेळायचा होता इथे. स्ट्रोक चांगला कनेक्ट झाला नाही. एक सिंगलनी समाधान मानावं लागेल इथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता योगेशचा. एक सिंगलवर समाधान मानावं लागते. मनोजने माघारी पाठवलं. धावा येत नाही. 2 षटकातच धावा आल्या होत्या तब्बल 40. त्यानंतर आपण पाहिलं तर धावा आलेली नाही येत. 39 होत्या 2 षटकात. हा इथे चांगला स्ट्रोक आहे. पुढे चालत आले रॉबिन उत्तप्पा स्टाईल. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या वरून 40 होत्या धावा मिळतील 6 षटकार. हा इथे चांगला स्ट्रोक आहे. पुढे चालत आले रॉबिन उत्तप्पा स्टाईल. पूर्ण होते गाणीचं. 53 धावा. मनोज कमालीची फटकेबाजी. मागचा सरळ खेळला यावेळेस ऑन साइडला भिरकावून दिला होता, पण तितकंच कमालीचं क्षेत्ररक्षण. झेलबाद कमालीची फटकेबाजी. मागचा सरळ खेळला यावेळेस ऑन साइडला भौतिक 11 बापवन विपक्ष वाविलवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला जशी इनिंग संपेल पहिली लगेच टॉस साठी या. न्यू बॅटर सौरभ जर्सी नंबर 17. AB डिव्हिलियर्स गाणीचा मैदानात दाखल झालाय. नाव आहे सौरभ. कॅप्टन आहेत गाणी संघाची. सौरभ सरबत होता गेला कुठं. सकाळी सकाळी सांगते सगळ्यांना सरबत प्रत्येक 6 ला. आम्हाला पण नाही दिला. फटका चांगला आहे. वा कव्हर भेटलंय. कव्हर पॉइंट मधून कॅप्टन स्ट्रोक चौकार. खातं उघडलंय सौरभनी. 4 धावा. सत्तावन्न धावा. शेवटचं महत्वाचं षटक. हाणामारीचं षटक. जबरदस्त फटकेबाजी. कॅप्टन आल्या मात्र उजव्या अष्टीच्या बाहेरच्या बॉलला तडाखा दिला. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. किती धावा येतील कॅप्टन सौरभ AB डिव्हिलियर्स कडून. हा खोलवरचा चेंडू खोदून काढलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना वेगाने आलेत. एक सिंगल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सौरभचा. वा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. किती धावा आहेत. पंचांचा निर्णय काय येतोय. टोटल 3. यस बाईच्या स्वरूपात सुद्धा आली डेक्लर आणि टोटल धावून 2. टोटल 3 आल्या. 3 मुळे धावा झाल्या 60. शेवटचा बॉल. जीवेश आता दबावात आहे जसवलीकडून. 12वा खेळाडू श्रेयस सुद्धा टेन्शन मध्ये आहे की आता ह्या धावा कराव्या लागतील. 60 झाल्यात. शेवटचा बॉल बाकी. हो 6 वर 6 येईल का. षटकार. 6 शेवटचा बॉल बाकी.
हो हो 6 वर 6 येईल का? घ्या. सदुसष्ट धावांची गरज आहे. 60 होत्या शेवटच्या बॉलला सौरभच्या बॅट मधून मोठा फटका आला. 66 या स्पर्धेत हायेस्ट आपण पाहिलं 77. चला कॅमेरामॅन फोकस करू. टॉस होतोय इथे. आयोजक संघ बहुतेक इलेव्हन भापवड त्यांच्या विरुद्ध वाबलवाडी. 77 धाव 67 धावांचं आव्हान करायचं. स्क्रीनवर पण पाहतोय मुख्य सन्माननीय अतिथी ज्यांच्या हस्ते टॉस केला जातोय. चला टॉस घ्या करून विनंती आहे. बहुतेक इलेव्हन भापवड वावेलवाडी या कॅप्टन टॉस करून घ्या. निर्णय लगेच तिथे सांगा. टॉस आपण पाहतोय स्क्रीनवर. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर आपण ही स्पर्धा पाहतोय. जसवलीला 67 करायचे आहेत. इथे 12वे खेळाडू म्हणून आलेले श्रेयश आणि जीवेशने सांगितले चांगले बॅटर आहेत आमच्याकडे सुद्धा. ओमकार आणि रोहित. ओमकार स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला रोहित. ओमकारनी धावा दिल्या. आता धावा कराव्या लागतील किमान जेवढ्या दिल्यात. बहुतेक इलेव्हन बापवडनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. टॉस जिंकल्यानंतर पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज 2 मॅच लगातार जिंकून सोमजाई श्रीवर्धन ब संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. त्यानंतर आपण पाहिलं तर हरिहरेश्वर संघाने सामना जिंकलाय. सूर्यकांत जर्सी नंबर 11 गाणी एक्सप्रेस असं नाव. सूर्यकांत स्ट्राईकला ओमकार. चांगला बॉल पहिल्याच बॉलवर तुटून पडले होते. ओमकार लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मनोज एक सिंगल. तर इन ऍक्शन मितेशलाही आपण पाहणार आहोत. बापून एक्सप्रेस गोलंदाजी करताना. 67 धावांचं आव्हान आहे. उजव्या अटीच्या खूपच बाहेर. पंच वळतायत. वाईट बॉलचा इशारा करतायत. रोहित स्ट्राईक एंडला. आता 67 धावा. मोठी फटकेबाजी करावी लागेल. पुढचा बॉल सूर्यकांत यांचा. रोहित साठी फुल टॉस फुल टोल बसवलाय. पहिला बॉल सूर्यकांत यांचा. रोहित साठी फुल टॉस फुल टोल बसवलाय. पहिला
या राडा कुणाचा, अड्डा कुणाचा, डीजेवाले भाऊ पण आमचे जोरात आहेत. याही वेळेस चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला, लॉंग लेग एरियामध्ये, लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू थांबणार नाही. लॉंग लेग चौकार पाहायला मिळतोय. चौकाराने मागच्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. सूर्यकांतवर हल्ला बोल केला आता रोहितने. पुढचा बॉल फुलटॉस, पुन्हा एकदा फुलटोल वसूल केलाय का क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि मला वाटतं झेल टिपलाय. गाडीसाठी पहिलं यश. चांगले बॅटर आहेत. पाहूया आता कशी फलंदाजी करतील. पुढचा बॉल प्रसाद साडी, सूर्यकांत. हा फटका चांगला खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिड विकेटला एक सिंगल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र माघारी पाठवलं ओमकारने प्रसादला. एक सिंगल मिळते प्रसादला. धावसंख्या 13. शेवटचा बॉल अजूनही आहे या षटकातील. धावा करायच्या 67. 13 झाल्यात. अजून 54 करायचे आहेत. फटका चांगला आहे. वा, उजव्या अष्टीच्या बाहेरचा स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रोक पहा काय क्लास खेळलाय. 1 बाउन्स ओमकारच्या बॅटमधून. मीटिंग नको आहे गाणी. पंच दखल द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. हे 4-4 षटकांच्या मॅचेस तर नंतर आपल्याला वेळ पुरणार नाहीये. कारण आज 12 संघ खेळणार आहेत. एक संघ आपल्याला सेमी फायनलिस्ट आज करायचा आहे. ही दखल घ्या. आजची कुठली मॅच उद्यावर ढकलता येणार नाही. उद्या बापन प्रीमियर लीग स्थानिक 11 संघ आपल्याला BPL मध्ये भिडताना दिसतील. रिपोर्ट टायमिंग सकाळी 8चा असेल टीमसाठी ज्यांचा पहिला मॅच येईल बापन प्रीमियर लीग. पहा जबरदस्त ट्रॉफी आपल्याला दोन्ही टुर्नामेंटचे. एकच टुर्नामेंट आहे पण 2 फॉर्मॅटमध्ये आपण पाहायला मिळते. गोलंदाजसाठी मनोज गाणीकडून, स्ट्राईकला आता प्रसाद. एक सिंगलनी खातं उघडले ओमकारच्या बॅटमधून. मात्र चौकार आला शेवटच्या बॉलला. 17 धावा झाल्यात पहिल्या षटकात. हा स्लोवर वन फसले, चकले प्रसाद थोडेसे. पाहूया किती धावा. एक तर घेतले. एक सिंगल येते. बाईच्या स्वरूपात ही सिंगल आली. धावसंख्या 18. ओमकार चांगली बॅटिंग करतायत. मनोज गाणीसाठी. फटका चांगला. याही वेळेस क्षेत्ररक्षक आहे तिथे पण इथे खराब क्षेत्ररक्षण गाणीकडून. धावसंख्या 22. सूर्यकांत कडून ती चूक घडली. क्षेत्ररक्षणात बदल. उंचीचा फायदा उचलता आला नाही सूर्यकांतला. 22 धावा आता मॅच मध्ये येते. सावकाश सावकाश का होईना जसवली. ओमकारचे फटके येत आहेत. धावा 22. 67 धावांचं आव्हान आहे. अजून 45 करावे लागतील. स्लोवर वन पिक केलाय त्याला. चांगला स्ट्रोक आहे. पाहूया किती धावा मिळतील. क्षेत्ररक्षक आहे तिथे.
एकच धाव. प्रसादने थांबवलं ओमकारला. एक धाव आणि धाव संख्या 23. डोळ्यावरच येते ऊन. पुढचा बॉल स्लोवर वन. चांगला पिक केला इथे प्रसादने. पाहूया किती धावा येतील. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉन्ड लाईनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डेंजर एंडला ओमकार, पण भाग मिल्का भाग. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. 25 धावा. 67 धावांचं आव्हान आहे प्रसादसाठी. मनोज पुढचा बॉल. पुन्हा लेग कटर. चांगला पिक केला ऑन साइडला. चेंडू जाईल. योगेश पोचतील का गोशांकी क्षेत्रामध्ये. डिक्लरच्या स्वरूपात एक धाव येईल. षटक संपलंय त्यामुळे स्ट्राईक पुन्हा प्रसाद यांच्याकडे राहील. धावा झाल्या 30. 2 षटकात 30. आता 2 षटकात 37 करायच्या आहेत, कारण विजयासाठी करायच्या होत्या 67. पहिल्या 2 षटकात आल्या 30. 37 कराव्या लागतील आणखीन. 12 बॉल 37. गाणी या धावा वाचवतील का जसवली. 12 बॉल मध्ये 37. ओमकार आणि प्रसाद करतील. कोण गोलंदाजीसाठी येते गाणीकडून पाहायला मजा येणार आहे. मॅच क्रिकेटचा आनंद आपल्याला मिळणार आहे. गोशांकी क्षेत्रात जे खेळाडू आहेत, विनंती आयोजकांची सूचना आहे. वाटतं भाग मांडल्याचे खेळाडू आहेत, ग्रीन कपड्याजवळून कृपया बाजूला असं आयोजकांची सूचना आहे. चला चला, नावं आम्हाला माहिती आहेत, उगाच माईक मध्ये नावं येतील असं आयोजक सांगतायत. प्लीज हरिहरेश्वर आणि भाग मांडल्याचे खेळाडू आहेत, ग्रीन कपड्याच्या बाहेर या प्लीज. मॅच थांबलाय पहा आपल्यासाठी, आयोजक सांगतायत. आपण कॅमेऱ्यामध्ये येत आहे. फटका बसलाय प्रसादचा. जेल होईल का. क्षेत्ररक्षक कोण आहेत. योगेशनी कॉल केलाय. गोलंदाज राहिले खाली आणि इथे 3 खेळाडू होते पण एकालाही झेल टिपता आला नाही. जसवलीला मिळेल जीवदान. सौरभ स्वतः झेल टिपत होते, झेल सुटलाय. धावा झाल्यात 31. सौरभ AB जर्सी नंबर 17. फटका चांगला नाही आहे इथे. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न. डाईव्ह घेतली होती बॅकवर्ड पॉइंटला. धावबाची सुद्धा संधी आहे इथे. ओमकार बाद होतील. बोट आकाशाकडे पंच सतीश पाटील यांचं. फलंदाज बाद. सुजित आलेत न्यू बॅटर. जसवली साडी. 32 धावा झाल्यात. अजून 35 कराव्या लागतील पुढच्या 10 बॉल मध्ये. ओमकारचा झेल होता बॅकवर्ड पॉइंटला. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकांनी केला. डाईव्ह मारली होती गाणीसाठी, यश आलं नाही, पण धावबाद मिळाले शेवटी. ओमकार बाजूच्या क्षेत्ररक्षकांनी चांगलं बॅकअप दिला. फेकी चांगली केली. योगेशने बाकीचं काम पूर्ण केलं. सौरभ फटका चांगला आहे. आल्या आल्या सुजितच्या बॅट मधून घणाघाती स्ट्रोक. 1 बाउन्स. ही रेषा पार. धावा मिळतील 4 4 4. आलाय चौकार. धावा
आणखीन एक चांगला फटका सुजीतच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. खराब क्षेत्ररक्षण. किती धावा? पंचांचा निर्णय येणे बाकी. षटकार. जे धावा आल्यात 42. सुजित आले 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके. 10 धावा आल्या. जसवलीसाठी मॅच मध्ये आणलंय. हा यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी खराब. 2 धावा इथे होतील. भेदायचं होतं स्टंपला पण आमच्या पंचांना भेदलंय. 2 धावा इथे येतील. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. 44. मागडे ठरतायत आता मात्र गोलंदाज सौरभ कॅप्टन ए बी. गाणीसाठी आता अडचणी वाढवल्यात या सुजितनी. 3 बॉल मध्येच 12 धावा कुठल्यात? हा स्लोवर 1. हा स्ट्रोक महत्वाचा होता. शेवटच्या बॉलला चौकार किंवा षटकार जसवलीसाठी गरजेची होती. श्रेयश आणि जीवेश थोडेसे नाराज. 44 धावा झाल्यात. षटक संपले आता 6 बॉल मध्ये. विजयासाठी आपण पाहाल तर 23 धावांची गरज आहे. 67 धावांचं आव्हान आहे. 23 धावा आणखीन करावे लागतील. 6 बॉल 23 म्हटल्यानंतर 4 मोठे फटके, 4 षटकार. चला गाणी वेळ घेऊ नका. पंच सर प्लीज मध्ये दखल द्या. आपल्याला शेवटचा मॅच आहे 4-4 षटकांचा. नंतर 3-3 षटकांचे मॅचेस दुर्दैवाने आम्हाला आयोजकांना खेळावे लागतात वेळेची कमतरता असल्यामुळे. कारण खेळाडू वेळेवर येत नाहीयेत. दिघी संघाने वेळ घेतला त्यामुळे त्यांनाही 4 चेंडूची पेनल्टी दिली. त्यामुळे हरिश्वरला सोपं झालं सामना जिंकण्यासाठी. तेव्हा आयोजक कुणाची गय करणार नाहीत. जर तुम्ही वेळ घेतला तर तुम्हालाही पेनल्टी देण्यात येईल. आयोजक सांगतात 20 मिनिटातच आपले 4 षटकं व्हायला पाहिजे. 16 मिनिटाला 4थं षटक सुरू व्हायला पाहिजे. 44 धावा झालेत. शेवटचं षटक घेऊन गाणीसाठी गोलंदाज पियुष. जर्सी नंबर 21. स्ट्राईकला प्रसाद. कराव्या लागतील 6 बॉल 23. पहिल्या बॉलला बिग हिट येईल का? हा स्ट्रोक खराब आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. कुठेही खेळता आला असता प्रसादला. एक सिंगल आली. लुजनर होता. लॉंग लेग एरिया, लॉंग स्टॉप एरिया विकेटच्या माग खाली होता. फक्त दिशा द्यायची होती प्रसादला पण जोरात मारण्याच्या नादात टायमिंग करू शकले नाही. एक सिंगल. 5 बॉल 22. जसवली का गाणी पुढच्या 5 बॉल मध्ये समजेल. नवशक्ती क्रिकेट संघ बापून आयोजित या स्पर्धेमध्ये कोण आपलं अस्तित्व टिकवून ठेवेल. जसवली का गाणी. सुजित चांगली फलंदाजी आतापर्यंत केली सुजित यांनी. फटका चांगला आलाय. हो आलाय का मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. जेल सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे. 2 धावा मिळणार नाही. प्रसादला बाद यावं लागते. चार बॉल 21 बरोबर. 4 चेंडूत 21 धावा अजूनही पाहिजेत. 3 षटकार 1 चौकारी चालेल जसवलीला. सुजित. हा चांगला बॉल पहा. गाणी संघाकडून आता हर्ष उल्हास. डगआउट मध्ये जे प्रेक्षक समर्थक आहेत तेही खुश. डॉट बॉल आलाय. आता 3 बॉल 21. आता अडचण आहे जसवलीला. फुलटॉस. बॅटरनीच नो घोषित केलाय. पंच दोन बॉल 15. नो ओरडले होते बॅटर पण अंपायरनी नो दिला नाही. जर नो आला असता तर मॅच मध्ये आली असती जसवेली. पिछलाईनचा चेंडू गोशांकी क्षेत्रात 1 सिंगल. आता 1 बॉल 14. आता औपचारिकता बाकी आहे. गाणीचे समर्थक प्रचंड खुश आहेत.
सामना जवळजवळ आपल्या खिशात टाकलाय. जसवली संघाला एका मोठ्या संघाला पराभूत केले गाणी संघाने. बॅटिंग चांगली केली होती सौरभनी. शेवटच्या षटकात ज्या धावा कुठल्या कॅप्टननी त्या आता गाणी संघाला उपयोगी ठरल्या. व्हाईट बॉल. धावसंख्या 54. 1 बॉल 13. क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती नसेल तर गुलामबाई पेशवा मैदानात 1 बॉल 13 झाल्यात. महाड संघाने केल्यात. रोहित देसाई बाबी 1 बॉल 13. वाईड आलाय. बाईच्या किती येतील? हा चौकार जाईल का काय? मॅच संपलेली नाही आहे. पाहूया किती धावा. 2 धावा तर धावून घेतल्यात. सर धावा टोटल वाईट तर आहे आणि धावून 3 टोटल 4 आल्यात. मी म्हटलं 1 बॉल 13 पाहिल्यात मी. आता 1 बॉल 13 वरून मॅच आले 1 बॉल 9. माग आले असते आणखीन 2-3 धावा पण इथे मात्र गाडीने हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन गाणी संघ.